शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 3,400 अंकांनी तर निफ्टी 1,000हून अधिक अंकांनी घसरला. टेरिफच्या घोषणेने जगभरातील बाजारपेठांमध्ये गोंधळ. ईश्वरी भिसेच्या मृत्यू प्रकरणातील चौकशी अहवालात काय? आज पुणे पोलीस आयुक्तालयात अहवाल सादर होणार. रुपाली चाकणकरही राहणार हजर. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीवर मनसेचा आक्षेप. आर्थिक घोटाळ्याचा आरोप असलेल्या डॉक्टर राधाकृष्ण पवारांना समिती अध्यक्षपदावरून हटवा, मनसेची मागणी. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं अटकेपासून दिलेलं संरक्षण आज संपणार. चौथ्या समन्सनंतरही कामरा अद्याप मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर नाही. आज तरी कामरा हजर होणार का याकडे लक्ष. प्रशांत कोरटकरची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव. कोरटकरला बेल मिळणार की तो जेलमध्येच राहणार? आज दुपारी सुनावणी. मेट्रोच्या कामादरम्यान कंत्राटदाराचा हलगर्जीपणा. कारवर कोसळली सेंट्रिंगची फळी. वडाळा ते कासार वडवली मेट्रो 4च्या कामादरम्यानचा प्रकार. MMRDAनं कंत्राटदाराला ठोठावला दंड. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला. अकोल्यात 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा तापला. दुपारच्या वेळी गरज असेल तरच घराबाहेर पडा. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला 7ही तलावातील पाणीसाठा 33%वर. मुंबईत पाणी कपात लागू होण्याची भीती. संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर डॉक्टरकडूनच अत्याचार. डॉक्टर विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. फरार नराधमाला संगमनेर पोलिसांनी नाशिकमधून घेतलं ताब्यात. IT पार्कची राजधानी बंगळुरूत महिला सुरक्षा वाऱ्यावर. निर्जन स्थळी पायी जाणाऱ्या मुलींचा नराधमांकडून विनयभंग. सुद्दागुट्टे पल्ल्या येथील घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.